सकाळपासून तांब्या बाहेर पडला दिसत नाही का ग तुला उचलायचा? अगं बाई येई दादा आले बाई. काय भानगड? नमस्कार. हा या बसा. बरे आले तुम्ही, तुमचीच कमी होती. अहो काय नाही, शेजारच्या गावात जरा काम होतं म्हणलं तायडीची गाठ होईल. हा नाही तरी तुमची चांगली 2-4 दिवसाला गाठच असतील की संग. बसा आता आलं तर. ते तांब्या का तो बाप उचलायचाय का? सकाळपासून बाहेर पडला ना, पाणी आण जाय, कर उपकार. चांगल्या घरातच दिलंय तुला. बरं चाललंय का तुमचं? आमचं बरंच राहणार ना. काय मग येणं केलं? काय नाही म्हणलं तायडीची गाठ घ्यावा. हा काय माहितीये का, 2 दिवसांनी आमच्या गावची यात्रा आहे, कंदुरीचा बेत आहे. या मग सगळे तुम्ही. येऊ ना. तुम्ही पण या बर का. येते ना. तुम्ही कधी आजच आला काय? मी इथेच असते. तुम्हाला नेट पडलं का पोरीचं लगेच कधी आल्या विचारायला? का तुम्हाला सांभाळायचंय तिला? अहो तसं नाही, आता दिसलं म्हणून चौकशी करत ना माणूस. भरले असते ना लेकीने कान, ननंदबाई येऊन बसली का काय म्हणूनच आल्या विचारलं पोरीला माझ्या. नाही तर दुसरं काय काम आहे? अहो आत्या ते फक्त विचारतात ना, आता दिसल्या म्हणून विचारलं. नाही तुझा त्याचा तर फोनच होत नसन. झापी कुठली. अहो खरंच फोन नाही होता आमचा. आणि काय माहितीये का, मी जास्त लक्षच देत नाही, पण काय आपलं नवीन लग्न झाले ना, त्यामुळे वाटतं पोरीची गाडी घ्यावा अधून मधून येत. नाही तर काय लय दुखात आहे तुमची. एवढ्या मोठ्या छान घरात दिली, दुखातच राहीन पोरगी रोज फोन करायला. तिला त्याला इकडे त्रास आहे, ती काय दिसते ना तिच्याकडे बघून. नाही अहो त्रासाचं काय नाही, मला माहिती तुम्ही चांगली माणसं आहे, माझ्या पोरीला काय त्रास व्हायचं नाही, पण बापाची माया असती. हा दिसते ना बापाची माया. ते काय कपडे कसे फाटके घालून आलात, पोरगी कुठं दिली, तुमचा अवतार काय, तुम्ही करतात काय? आता तुम्हाला तर माहिती आहे मोलमजुरी करतो मी, कपड्यांचं नाही लक्षात राहत. आणि कामासाठी चालतो ना पलीकडच्या गाव, तुम्हाला सांगितलं ना, ते काम करता करता थोडं फाटलं शर्ट. बरोबर आहे, म्हणूनच आमच्या पोराला लोक नावं ठेवते. तो असा असा नीट कपडे सुद्धा घालून येत नाही तुझ्या घरी. म्हणजे जावयाच्या इज्जतीचं काय घेणं देणं नाही तुम्हाला. तसं नाही बरं का ताई. अहो कोणाला वाटतंय कपडे चांगले नाही घालावं म्हणून, पण आपली परिस्थिती आहे ना, तसं राहावं माणसानी. आणि त्याला काय लाजायचंय, करतो मी आता मोलमजुरीची कामं, त्यामुळे होतं कपड्यांकडे दुर्लक्ष. खरंय तुमचं. जावायला नावं ठेवते त्याचं काही नाही तुम्हाला. बरं जावय बापू कुठे गेले? गेला त्याच्या जॉबला, तो ड्युटीला सकाळी जातो. तो काय असं रिकाम टेकडाय का कुठं हिंडायला दुपारपर्यंत घरी बसायला? बरं ताईडे एक काम करा, आता यात्रा आहे ना, 2 दिवस चल आपल्या गावाला तू. हा वर तुझं काय येते कुठं? आणि तुम्हाला काय विचारायची, तिची काय सासू मिली काय? हा डायरेक्ट पोरीला तुम्ही म्हणतात चलन जत्राला जायचं. सासू जिवंत आहे ना, अजून विचारायची काही पद्धत आहे का नाही? हा म्हणजे तुम्हाला विचारलंच होतं ना मगाशी, आणि तेच म्हणणार होतं मी तुम्हाला, पण म्हणलं पोरीला आवरायला लावा आधी. काय पोरीला आवरायला लावायचं, तिला पाठवणार नाही मी. पाठवणार नाही असं कसं बोलताय? नाही, 2 दिवस येईल. जाऊ दे ना ते 2 दिवस यात्रेला सगळे. त्या पोराला विचारलं नाही तुला कसं काय पाठवायचं? अहो तिच्यासाठी जावई बापूंसाठी कपडे घेऊन ठेवलेत मी. मग तुम्ही कपडे घेतले तर येते ना जत्रा दिवशी. ते आधी तिला न्यायचं नाही तर घरचं काम कोणी करायचं? अहो आता तुमची लेख पण आली ना. माझी लेक 2 दिवस सुखाला आलेली, काम करायला नाही आली घरी इथं. म्हणजे घरी ननंद आली पोरगी तुम्हाला घेऊन जायची, तुम्हाला तरी पटतं का? अहो आमचा यात्रेचा कार्यक्रम आहे म्हणून बोललो मी. तुमचा लाख कार्यक्रम असू द्या, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. जत्राच्या दिवशी पोरगी आणि तिचा नवरा येईल. बरं जाऊ दे, तू ये ना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वाग. नको काय बोलायचं ते तुम्हाला 2 शब्द. चालतंय बोलतो की, पण ताई अहो एवढं उन्हातानाचं तुमच्या दारात आलोय, कुठल्या अपेक्षेने आलो नाही, पण आल्यावर निदान थोडं नीट तरी बोलत जा घेऊ. काय नीट बोलायचं तुमच्या संग? आता तुम्ही मस्त आधी चांगलं बघून दिलेलं आहे पोरीला, आता काय तिला काही दुख आहे का काही? हा काय मी तिला रोज टोचतो काही मारतो हान काही आहे का तिला? सगळं तिच्याच मनासारखं आहे ना, करायचंय खायचंय आणि सांभाळायचं, करून घालायचं दोघींना. काय करायचंय दुसरं? पोरगा सकाळीच कामाला जात आहे. बरं चालतंय. कुठून कुठून येतात काय नाही असे नमुने. पाहिजे घरात तू पण बोलू दे त्यांना जरा 2 शब्द. बस परी. तुम्ही तरी कशाला यायचं? बघितलं ना किती अपमान केला तुमचा. चालतंय ग पोरी, पोरीच्या दारात बापाला यावंच लागतंय. मान अपमान नाही बघायचा. आणि येतोय कोणासाठी मी? तुझ्यासाठीच ना. अगं तू खुश आहे ना तर सगळे ठीक झालं बघ, पण तुझ्याशी तरी नीट वागतात ना त्या.
जाऊ दे, होईल सगळं नीट व्यवस्थित. जावय बापूंचं काय चाललंय? काय नाही बरे गेलं जॉबला. आठवण काढतात का माझी अधूनमधून? काढतात. काय माहितीये का पुरी, नात्याला वयाला आता काही किंमत नाही राहिली. आता सगळी किंमत पैशाला असते बघ. तुझा बाप गरीब आहे ना, म्हणून त्याला कोणी किंमत देत नाही. पण तू आता चांगल्या घरात आहे ना, तुला लय किंमत मिळेल बघ. जाऊ दे, बापाचा नाही विचार करायचा लय. हा, आपली यात्रेला ये आणि पाहुण्यांना घेऊन ये. तुझ्यासाठी नवीन कापडे घेऊन ठेवलेत मी. हा, बरं येऊ का मग? आता नाही गाठ घेत बसत कोणाची. चालते. प्रियंका, मोबाईल का असं इथं बाजावर ठेवलाय? नाही राहिलं होतं बाहेरच. बाहेर असं पाऊस पाणी आलं तर अचानक. कधी आलात? आता चालत ना. हा, नाना आलते आज. मग काही नाही, आपल्याला यात्रेला बोलवत होते. यात्रा आहे का? हा, कसली यात्रा आहे? नाही आमच्या गावातली. कंदुरी काय? हा, कंदुरी आहे. सेपरेट? हा, मग आपल्याला बोलवत होते. मग तू तोंड पडा काय झालं मग एवढं काय? आईन ते त्यांना लय बोलले. म्हणजे ते बोलत होते नाही का आपण यात्रेला या म्हणून. मग आईन ते लय बोलले नाही का, असे चालात तसे चालात, काय तुमचे मळके कपडे, पोरगी मोठ्या घरात दिली, असं तसं. काय पुढं काय ते बरेच बोलले. ताई पण मध्ये मध्ये काही पण बोलत. तू काय माघारी बोललीत काय? मी शब्द नाही बोलले त्यांना. अपमान केला का? मग सारखंच काय येतं इकडे. बाहेर रे बरं. काय झालं आता? लगेच बाहेरच बसले मीटिंग सुरू झाली. आपल्याला घर नाही, घराची फोडी बसलं माग काय? मग तेच म्हणलं तुला का आले आणि तिला घरात बसताना आईदाच लगेच घेऊन बसली. तुझा जरा टोन बदल की जरा. तू कशाला काय बोलत असते रे माझ्या सासऱ्यांना? अगं बाई, तरीच म्हणलं तुम्हाला एवढं जोरात आल्या कस काय आवाज देतो? लगेच कान फुकले का आल्या आल्या दादाचे? काय कान तू फुगले? पण लगेच तिचं ऐकून बोलायला. नाही मला काय कपड्यांचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? कपड्यांचा काय प्रॉब्लेम आहे? अरे हाय परिस्थिती. अगं तुला निदान घरात येऊ द्यायचं ना त्याला. लगेच इकडे सुरू केलं. त्यांनी काय सांगितलं? तुम्ही खरं सांगा ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, आहे ना एक झापी आपल्यात. कशाला काय तू प्रॉब्लेम? असलं बोलत असली तर काय उपयोग आहे? असलं मग कसलं बोलायचं बायकोला? मग झापिन फिपिन म्हणायची काय गरज आहे? अरे तिचा बाप आला, त्यांनी सांगितलं म्हणजे काय विचारायचे प्रथा तुला आहे हाय का मिरी मला सांग. हा, काय आहे म्हणले? ना? काय म्हणले? मग त्यांना परस्पर इलाच लगेच आवर चल 2 दिवस घरी. कोणती पद्धत झाली? ते जाऊ दे, मला काय बोलले ते सांग आणि ना. माझ्या पोरीला आल्या लगेच तुम्ही कधी आल्या आणि इथंच आहेत का ना असंच आहे का? त्यांनी माणुसकीच्या नात्याने विचारलं होतं, तुम्ही कधी आले तर बाहेर दिसले ना. बोलू नको माणूस मध्ये. किती ना आता काय माझ्या पोरीचं नेट पडलं का तुला? का तुझ्या बापाला पडलं? खायला आणून घालतो काय देऊ? मग त्याच्यामुळे तुम्ही विचारलं होतं ना बाहेर दिसल्या. परत काय बोलले असं तुझ्या बापाने माझ्या लेकीला पण नाही विचारलं. हे चालतं का तुला? बोलत असते कंदोरीला. अरे मग बोलू दे ना. आमचे काय नाही का? तुला म्हटले का जाऊ नको? जाय तू एक दिवस जाऊन ये. माझं नाही म्हणणं नाही ना, पण त्यांना काहीतरी बोलण्याची पद्धत आहे का नाही? का तुला एकटाच बघून दिलंय? तुला डायरेक्ट घरात कोणी अपमान नाही? करायचा एखाद्याचा? अपमान काय केलाय? चहा पाणी करायला लावलंय, बोलायला लावलंय. अजून काय करायचं? आणि अजून काय करायचं होतं त्यांना? असं तूच तर बोलतो त्या दिवशी मला म्हणे का मामाला तर कोणत्या मित्रांनी पाहिलं आणि काय त्यांचे कपडे मळालेले चळाले, म्हणून मी बोलले त्यांना कपड्याचं. चांगलं पण तूच नाही मला सांगितलं की माझ्या मित्रांनी मला नाव ठेवलं बा मामाच्या ड्रेसवरून. तुला बायको म्हणता येत नाही का? तू बी नको ना बोलत जाऊ. नका जीव घेऊ तिचा. हाय का जीव अंगात तिच्या तू मला एवढा? बोलणार तिच्यामुळं? मग बायको म्हणजे येते. तुला बायकोसाठी आईची आई, बहिणीची बहीण किंमत नको. नाही. नाही तुमची किंमत आहे म्हणून तुम्हाला समजून सांगतोय मी. तुम्हाला ओरडत नाहीये. काल आलेल्यासाठी तू आम्हाला हा. बोलतोय. काल आले? जोपर्यंत दिदी अरे तुझं मला होता. सांग, तुझं लग्न झालंय ना तर तू नवऱ्यावर राहा ना. अरे मग आता ती मग तुझ्या संसारात आहे का? 2 दिवस यायचं नाही का बहिणीने घरी? मग हिला झापिन फिपिन म्हणायची काय गरज आहे मग? मग तिचा अधिकार एवढा आहे. राग आला? कोणाला? मग बायकोला काय म्हणले हो? हाय का जीव? बरं झालं जीव नाही. जीव जर असते तर तुला घेऊन पळाली असती ती. बायकोच जीव नाही एवढा बायकोचा बैल झाला तू. आणि आईचं तुला काय घेणं देणं? अरे मग मी तू लोकाला जाऊन सांगतोय, मी तुला समजून सांगतोय. फक्त नका एकामेकाला बोलत जाऊ. तुम्ही नीट राहा, दोघं चांगले राहा. ते बी तुझं ऐकन, तू बी नको बोलत जाऊ. समजून सांगायला की ती सारखं. काय तिचा बाप माझा ऐकन ताकद आहे का नाही? दोघाला देईन आकलून. नाहीतरी तुला आहे ना सगळं बायकोच ऐकायला लागलास तू आता. अलीकडे डोक्याच्या बरोबर बाहेर जायला लागला. अरे मी कोणाचंच नाही ऐकत. मी फक्त चांगली बाजू तुम्हाला सांगतोय. काय नको सांगू आम्हाला. चल ग. काल नाही आली तर तिच्यासाठी मला बोलतो तू. दीदीला तुझ्या बस तिला घेऊन. काय पटत आजकालच्या पोरांना? एक काम कर,
तू ह्यांच्या नादीनं लागता माघारी काय बोलू नको त्यांना कधी. मी नाही बोलत त्यांना काय. ते स्वभाव मला पहिल्यांदापासून माहिती. तू आपलं चांगलं राग खा पे मस्त माघार नाही बोलायचं फक्त आपलं. हा जा. आता बॅग मी ठेवतो. हिने मोबाईल असं ठेवू नका परत. घरी येऊस तरी सवय वायताक चालू होते. सीसीटीव्हीच बसवावं लागेल घरात. या पाहुणे या. अहो काय सांगायचं तुम्हाला, तुमच्याकडनं आलो त्या दिवशी हा आणि संध्याकाळीच हा ते आपला नवीन नाही का कॅनल झाला, हा ते कॅनलचं काम आहे का, नेमकं आमच्या वावरातून जायचं होतं. आता मी मग साहेबाच्या हातापाया पडलो बरं हा. का. त्यांना म्हणलं नका माझं उभी पट्टी आहे ना आपली, हा. म्हणलं ले वावर जाईन. हा. पण ते म्हणले नाही आम्हाला बी लागतंय रान, असं करा तसं करा, जाऊ द्या म्हणलं त्यांच्या सोयीने उद्या. पण ते साहेब बी चांगलं हा. होतं. आपलं रान गेलंय का, रान गेलं असं आपलं 2.5 एकर गेलं, पण त्याचं 1,20,00,000 भेटलं आपल्याला. सरकारी नियमानुसार एवढे भेटले. हा आणि वरण एकरी किती भेटले? 40-50 लाख रुपये भेटले की मग. हा ती काय आपल्या जागेचं आता जो रेट असेल का त्याच्या 4 पट देतात ती. भारी झाला तुमचं. आता काय विचार आहे मग काय करायचं? आता काय नाही बघा, हे आपलं जुनं गोठा बिठ आहे का ते पाडून टाकणार आहे. एक चांगलं एखादं घर बांधतो 31 लाखापर्यंत आणि ना आयुष्यभर बघा आपलं गरिबीतच कोणत्या गेलं. ह्या गोट्यात जाग्या? हा आणि आयुष्य गरिबीत गेलं आपलं अख्खं. मस्त पैकी ना आता एक 4 चाकी घेतो बघा. बर. हा काय पोरीची बी हाऊस झाली पाहिजे. बाप आला कधी 4 चाकीत तिला फिरवायला नको का. घेऊन यायला वगैरे ना. हा आणि आपलं कॅनल आल्यामुळे जमीन बी बागायत झाली. दुसरीकडे घेऊन टाकायची काही थोडीफार. जमीन घ्यायची काही गरज नाही बरं का. हाय तिलाच भरपूर पाणी आहे आणि करायला मी एकटाच आहे. बघू एखादा गडी भेटला तर चांगली जमीन घेऊन टाकायची अजून थोडीफार. आलंय पैसे उडवूस तर. हा पण काय नाही, कॅनल मुळे कल्याणच झालं बरं का. नाही भारी झालं. बरं आम्ही दोघं जातो पुढे, तयारी करतो थोडी. येतो मी, हा? आवर आम्हाला चल, जायचं पुढे निघायचं. पण कंदुरी मात्र मस्त झाली. हा त्यांचं काय चाललंय ते ऐकलं तू? काय तू कुठं निघाला लगेच बायकोच्या माग? आता- एवढा पैसा सासऱ्याला भेटला म्हणल्यावर जरा त्याच्या पुढं करण घे काही त्याच्याकडे. कसं पुढं करायचं काय करायचं? पुढं करायचं म्हणजे आता एवढे पैसे भेटले, त्याला एकच पोरग नाही, पोरीचा काही हिस्सा नाही काय लगेच हिस्सा मागायचा होता. लगेच कशाला तुला त्यांच्या त्या सांगायचं? नशिबाने भेटले त्यांना. मग तिचं आता नशीब तुम्ही एवढं त्यांचा अपमान केलाय केलं कस काय बाबा काय म्हणायचं? नाही केला. म्हणजे तू बरं झालं गाड्या, आता जे बोललं ते काय तू आम्हाला सांगितलं, आम्ही बोललो ना, आता आम्हीच बोलून तोंडावर आलो, म्हणजे तुझा काय त्यात फायदा? आता ते कंदुरीला आणलंय मी. तुम्ही नका काय म्हणू कोणाला. हा. कोणाला? मी मला आता कसं काय म्हणावं मी तरी. त्यांचे नियोजन त्यांनी आखलेत. त्यांनी पार तू काय म्हणायचं बायकोला, आई माझी काय मला देत नाहीये, मला बिझनेसला पैसा लागतोय, 5-50 लाख रुपये घे, देईन ती. तुला नाही म्हणणारच नाही तसं. हा त्यांना माहितीये आपलं जावई काय सोन आहे ते नाही म्हणणार नाही, तसं करूनच तिला जरा हे करून घे. तशी ती बिले चाबरी. आणि तुला जर नसलं म्हणता येत ना तर मी बागा करते पाहुण्याला. कसं काय म्हणायचं कशा कोणच्या तोंडाने? कस काय कोणत्या तोंडाने नको म्हणू तू. मी म्हणते तिला ते पोरगी नांदवायची का नाही मग त्याला कळत. मागायला काय हरकत येते? एवढा आला काय तर तुझा तुमच्या हिस्सा बुद्धीला घेतला. पटन तसंच करताय अरे तुम्ही. हिस्सा जर मागे तर त्याच्यापेक्षा जास्त द्यावं लागते. चल आई म्हणती तसं कर, समजलं? चल. प्रियंका झालं का? चला निघू आपण आता. कशाला निघू आता? राहू दे तिला 1-2 दिवस राहायचं असलं तर. होय, थांबायचं का तुला? अहो नाही तिला काम असतील काय तिकडे. काम तर मस्त आहेत तिला, पण आता ठीक आहे ना, आता राहू द्या 1-2 दिवस आलीच आहे तर जातो आम्ही आमचाच. आणि कसं आहे तुम्ही पण आता जे झालं ते विसरून जा, काय मनावर धरू नका. कसं आहे आपल्या आता चालूच असतो चढ उतार. आणि या कधीतरी आमच्या घरी मस्त जेवण फिवून हा जेवण करू, मटण बिटन आणू तुम्हाला पण. नाही चालतंय बरं का ताई. पोरीला इथं ठेवून घेतो, 2-3 दिवसांनी पुस्ती करतो तिला. बरं. पण तिला माझी गाडी आणि एखादी पैशाने भरलेली थैली पाठवतो सोबत. मी काही येत नाही. आणि पैशाचं काय आता माणसा पुढं पैसा लय होय. नाही बरोबर आहे ना. कारण आता तुम्ही आम्हाला जे आमंत्रण देताय, मानपानाचं बोलताय, जेवायला बोलवताय, हे मला नाही बोलवत येत आहे तू, हे माझ्या पैशाला बोलवती. तसं नाहीये, पण आता आजकाल पैसा पण तेवढाच महत्वाचा, पण आम्हाला तसं काय एवढं वाटत नाही. आता एवढे तुम्ही माणसं चांगले तर काय पैशाकडे पाहिजे तरी. हो आजकाल पैसा महत्वाचा आहे मला माहिती आहे, पण पैसा फक्त पोट भरण्यासाठी हे तुमच्या सारख्याच्या ध्यानात येत नाही. अहो परिस्थिती गरीब होती तेव्हा पोरीच्या दारात आलतो मी. काय बोलला होता तुम्ही तेव्हा मला? अहो नाही ते बोललाय तुम्ही. लाज वाटते म्हणताय, कपडे फाटकी आहेत. अहो परिस्थिती पुढे काय नाही चालत माणसाचं. कोणाला वाटत नाही चांगले कपडे घालावा.
पण एखाद्याची परिस्थिती नसेल ना तर त्याला असं टोचून बोलू नये. आणि कपडे फाटके असले ना तरी चालतंय, माणूस नेटका पाहिजे. पण तुमचं काय दुर्दैव माहितीये का, तुम्ही कपड्यावर लक्ष देता, त्याच्या आतमधल्या माणसाकडे नाही लक्ष देत. आज माझ्या दारात यायला कुणी तयार नव्हतं. आज मला कॅनलचे काय पैसे भेटले, तुम्ही घरादारासकट माझ्या दारात आलाय. पोरीला एक दिवस माहेरी पाठवत नव्हता का, तर बाप भिकारी आहे, बाप फाटका आहे, तिच्या बरोबर येताना काय देऊ शकणार नाही म्हणून. आणि आज म्हणताय 2-3 दिवस ठेवून घ्या तिला. आता चालतं का ते? आणि आता मला बोलावतोय तुम्ही, काय गरज नाही. तुम्हाला काय पाहिजे असेल ना पोरीसाठी माझ्या 10-1 लाख रुपये देऊन टाकतो मी काय लय पैशाला मोजणारा माणूस नाही. आता काढलाच तुम्ही पैशाचा विषय, तर 10 लाखाने काय 5-50 लाख रुपये द्या. अरे आई बास की, आता किती लोभ धरणार असा? हा, माणसातला माणूस बघ जरा. आता अरे तिला नांदवायला पाठवाय सोडून तू घरी खुशाल घेऊन बसली. आता ही आली तर पैशा पाय तू अजून मला माझे कान भरवी ती, मला काय माहिती कळतच नाही का? अरे पण मी काय माझ्या आता बस की. तुझ्या संसारासाठी ती त्यांची द्यायची नाही, ती त्यांची मर्जी ठरवी. पैसे त्यांचेत, तुम्ही देऊ बी नका. तिला तितकं बी नको हलक्यात घेऊ. मी काय माड्यावर बांधून नेणार आहे का? अरे तुलाच होते ना ते. कुठं फेडणार आहे तू असलं? आई म्हणून मला बोलताय ना एकीकडं. आले ना 4 घास भरवले, प्रेम असं असावं, त्यांनी बोलवलं, त्यांना जीव घालावं. आपण पैशातच जर मोजणार असेल तर काहीच राहणार नाही, नातच उरणार नाही. कसलं काय ठेवलं तुम्ही? मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की नको त्यांना असं जिला बोलत जाऊ, मुलीसारखे सांभाळ, तिला बाहेर नांदवायला पाठवू. आता मला बी वाटत होतं तिच्या सासरी गेली तर ती बरं नाही राहायचं का? बरोबर आहे तोय, पण आता तिला बी सासरी पाठवते. आणि मग तू असलं याच्यात मोजू नको. जेव्हा तू बदलशील ना ती मनानेच कळण त्यांना की बदललेत म्हणून. तो असं लगेच ते कळत माणसाला. असं सरड्यावाने डायरेक्ट असे रंग बदलेले काय कळणार नाही का? ह्या बोटा असतो का तिकडं? हा बस की आता किती. आम्ही आलो कंदुरीला, चुकलं ऐकून. मी तर काही कधी बोलत नाही. मी तिला किती वेळा सांगितलंय, कित्येकदा असं नको बोलत जाऊ तिला. जाऊ दे जाऊ दे आता, माफ करा आम्हाला, चुकलं माझ्या कोण. आता काय आणि तिचा टोन असा आहे की असं लगेच वाटतं की ही अशीच आहे. तू आता इथून पुढे नको बोलत जाऊ. आलं तर चहा पाजीचा एवढंच अपेक्षा असते एखाद्या बापाला लिखी एका दारात आले, काही नसतं दुसरं. पण एक सांगू का ताई तुम्हाला, ह्यो तुमचा पोरगा आहे ना तसा माझा जावई आहे. आणि जावई पोरासारखाच असतो. तुम्ही त्याच्यासाठी मिळवायचं बघताय ना, नक्की मिळवा, कमवून ठेवा, पण हे असल्या मार्गाने नाही. अहो ह्यानी काय प्रगती होणार आहे त्याची? आणि काय शिकवताय पोरांना तुम्ही? सासऱ्याचं खा, ह्याचं लुबाड, त्याचं लुबाड, हे असली धंदौलत साठवायची तुम्हाला? अहो त्याच्यापेक्षा आपला पोरगा आयुष्यभर भिकारी राहिला, गरीब राहिला तरी चालेल. अरे पुढे होणार नाही. तुम्ही ना एक काम करा, आता आम्ही जातो. तुम्हाला राहायचंय ते सांगा, मी स्वतः घ्यायला येतो तिला. 2-3 दिवस राहू दे. हा चालतंय, जमन ना? चला तुम्ही हो पुढं. काही चुकलं असेल ऐकून सॉरी. जावय बापू, तुम्ही नका म्हणायला लावून एवढं. मी खरं आहे ना त्यांचं डोळं उघडायचं म्हणूनच हे सगळं केलं. पण काय वाईट नका वाटून घ्या. आणि माझ्या मनात तसलं काय नाही. उलट आहे ना, तुमच्या बहिणीचे सासरचे आहेत का, त्यातले 1-2 पाहुणं माझ्या ओळखीचे, त्यांची मध्यस्थी घालून आपण त्यांना बी नांदवाय पाठवा. चाल 2 दिवसांनी तुम्ही घ्यायला, नाही तर मी स्वतः येतो न्यायला. चालते मग येऊ. हा हा चल. बरं झालं तुम्ही सासूची कान उघडले माझ्या. अगं मला काय त्यांना वाईट वक्त बोलायचं नसतं. शेवटी ते आपल्याच आहेत, माझी लेक राहायची तिथे. पण काय आहे, आपला माणूस जरी असला ना तरी चुकलं तर त्याला सांगावंच लागते आणि त्याची कान उघडणी करावंच लागते. पण हे सगळं तू डोक्यात नाही घ्यायचं बरं का. सासू आपल्या आईगत असती, तिला कधी अंतर देऊ नको. चुकीचं काय दुनं बोलली ना तरी सांभाळून घ्यायचं, आपल्या चांगल्यासाठीच बोलत असते ती. चला.